नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। कारखाना समिती बरखास्त करणार, ठाकरेंच्या उमेदवाराला नोटीस, देवयानी डोणगावकरांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे। तर जिल्हा बँक निवडणुकीसाठी समीर सत्तार यांची उमेदवारी दाखल, तर मंत्री अतुल सावेंची ही एंट्री, चर्चा तर होणारच। आता बघूया सविस्तर बातम्या। विधान परिषदेच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जालनामधून ऐनवेळी ठाकरेंच्या अधिकृत उमेदवाराने माघारी घेतलेला अर्ज आहे। देवयानी डोणगावकर या ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार होत्या, मात्र त्यांनी कुणकुण आधीच लागल्याने ठाकरेंच्या शिवसेनेकडून गणेश लोखंडे यांचा एक अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला होता। त्यानंतर गणेश लोखंडे हे आता महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत। देवयानी डोणगावकर या औरंगाबाद जालना विधान परिषदेच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार होत्या। त्यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने त्या ठिकाणी मवियाला अपक्षाला पाठिंबा द्यावा लागला। देवयानी डोणगावकर या ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार होत्या, मात्र त्यांची कुणकुण आधीच लागल्याने ठाकरेंच्या शिवसेनेकडून गणेश लोखंडे यांचा एक अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला होता। त्यानंतर गणेश लोखंडे हे आता महाविकास आघाडीचे उमेदवार असतील। देवयानी डोणगावकरचा अर्ज दाखल केल्यानंतर साखर कारखाना समिती बरखास्त करण्यासाठी त्यांना नोटीस मिळाली। भाजपने दबाव टाकण्यासाठी नोटीस पाठवली असा आरोप कृष्णा डोणगावकर यांनी केलाय। तर निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता, त्यावेळी आपण एक पर्यायी उमेदवार तयार ठेवा अशी विनंती कृष्णा डोणगावकर यांनी अंबादास दानवे यांना केली। आता पक्षाकडे विनंती करूनच अर्ज मागे घेतला अशी माहिती देवयानी डोणगावकर यांचे पती कृष्णा डोणगावकरांनी दिली आहे। आपल्यावरती दबाव टाकण्यासाठी भाजपने नोटीस पाठवल्याचा दावाही त्यांनी केला। या सर्व नाट्यमय घडामोडींनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतलेल्या देवयानी डोणगावकर आणि कृष्णा डोणगावकर यांनी ठाकरे सेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे। हे बघा, भारतीय जनता पार्टी नाही त्याला अटकवण्याचा प्रयत्न करते। नोटीस आली, नोटीसला काही आपण काही चोऱ्या केल्यात म्हणून काही त्यांना घाबरायचं काही कारण नाही। पण निवडणुकीची परिस्थिती कशी झाली की हे शिंदे सेनेवाल्यांचे पण हिमती कमी पडल्या। ते पण म्हणजे मला असं वाटत होतं की आपण जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा अध्यक्ष आणि म्हणजे दोन्ही शिवसेना एकत्र यावा असा प्रयत्न केला, तर ते मला भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान। हे बघा, रोज तुम्ही सत्तारांचंच एक स्टेटमेंट वाचलं असेल की आज मी त्यांच्या टार्गेटवर आहे, बोलणार आहे, उद्या भुमरे यांना एखाद दिवस सगळ्यांनाच ते भारतीय जनता पार्टी संपवणार। परंतु ते इतके घाबरलेले आणि बेदरलेले, ते आता बोलत नाही, काहीच करत नाही, तर मग त्यांच्या भरोश्यावर निवडणूक लढवायची तर कसं लढवायची? दुसरं असं की मतदार पण आहे ना, की मतदारांनी पण हिंमत दिली पाहिजे ना। एखादा हिंमत करत असेल तर माझ्यासारखा उमेदवार उभा राहिला तर थोडीशी रंगत वाढली असती। मतदारांनी पण म्हणायला पाहिजे ना की तुम्ही लढा, आम्ही आहेत तुमच्या बरोबर, आहे व्हायचं तुम्ही चिंता। मला काही फोन असे आले की तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्या नेत्यांना भेटू नका, आम्हाला डायरेक्ट भेटा, आमचं काय असेल ते आमच्यापाशी करा। म्हणजे इथं गावच बसलं नाही तर त्याच्या आधी भिकारी हजर। मग काय हिंमत कुठं करायची माणसाने? आणि दुसरं काय झालं की ज्या दिवशी आमचे फॉर्म निवडणूक जाहीर झाली, माझा उमेदवारी, त्याच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा बँकेची निवडणूक लागली। जिल्हा बँक माझ्यासाठी महत्वाची, मी तिथं संचालक म्हणून काम करतोय सध्याही, माझी पत्नी पण काम करते। माझं त्या बँकेशी माझं कौटुंबिक, आई वडील आम्ही अनेक वर्षापासून, आणि त्या जिल्हा बँकेत ग्रामीण भागातल्या महत्वाच्या अर्थकारणातली सोसायट्या, कारखाने, या सगळ्या गोष्टी संबंधित ती संस्था असल्यामुळं मला त्या संस्थेची निवडणूक काळजीपूर्वक लढवणं गरजेचं होतं। आणि म्हणून मग एकाच वेळेस दोन निवडणुका लढणं मला शक्य नाही। त्या नोटीस बिटीसला सगळं मी घाबरत नाही, मी अनेक चौकशा आणि अनेक भानगडी पाहिल्यात। नोटीसीला मी आजही उत्तर देईल। त्यांनी जर नाही माझ्यावर अन्याय करायचा प्रयत्न केला तर माझ्याकडे हायकोर्ट आहे ना। पण शेवटी थोडंसं काय झालं की नाही म्हटलं तरी त्यांना फार रिसीला लावणं, मी अनेक वर्षानंतर माझा तो कारखाना चालू झालेला आहे, त्याच्यातही विघ्न नको यायला। संस्था महत्वाची, माझ्या वडिलांपासून त्या संस्थेशी आमचं नाव जोडलं गेलं, तर मग एक रिस्क कुठल्या गोष्टीवर किती घ्यायची या सगळं कॅल्क्युलेशन करून मी विनंती केली पक्षाला की आपला पर्याय, आमच्या पक्षाची ओव्हरऑल भूमिका काय की बिनविरोध होऊ नये। म्हणून मग मी पक्षाला विनंती केली की तसंही बिनविरोध होणार नाहीये, तर तुम्ही माझा विड्रॉ करण्याची परवानगी द्या, आणि मग मी माझा विड्रॉ करून घेतला।
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते गणेश लोखंडे यांना औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलाय। महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या सहमतीने लोखंडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आला। सदरील निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून गणेश लोखंडे यांच्या विजयासाठी सर्व घटक पक्ष एकजुटीने काम करणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व शिवसेनेचे सर्व मुख्य नेत्यांनी मला पूर्वीच फॉर्म भरून ठेवण्यासाठी सांगितलेलं होतं व माझं बी फॉर्ममध्ये माझं नाव पण टाकण्यात आलेलं होतं आणि पक्षाने मला आता जर आदेश दिला तर मी नक्की लढणार आणि जिंकणार पण। अशी माहिती तुमच्या उमेदवारांनी माघार घेतली तर काय कारण आहे माघार घेण्याचं? आता त्यांचं काहीतरी वैयक्तिक कारण असेल त्याच्यामुळे त्यांनी माघार घेतली, पण मी शिवसैनिक आहे बाळासाहेबाचा, उद्धव साहेबाचा। मी साहेबाचा आदेश आला आणि नेत्यांचा आदेश आला तर मी 100% लढणार आणि जिंकणार। कारण त्यांनी ऐनवेळी माघार घेणं म्हणजे हा चर्चेचा विषय। हो, आता त्यांचं काय वैयक्तिक काय कारण आहे काय नाही आता ते मला सांगता येणार नाही त्यांचं, पण त्यांनी घेतलं, त्यांची वैयक्तिक काही अडचण असेल त्याच्यामुळे त्यांनी वापस घेतलं। तुम्हाला फॉर्म कायम ठेवा हे कोणाचा निरोप आहे? काही बोलणं झालंय का वरिष्ठांसोबत? वरिष्ठांनी सांगितलेलं होतं, नेत्यांनी सांगितलेलं होतं का फॉर्म ठेवायचा। वरिष्ठांचा जर आदेश आला असता तर मी फॉर्म वापस घेतला असता त्यांच्या जर कंटिन्यू असतं। वरिष्ठांनी आता मला लढायचं सांगितलेलं आहे, मी लढणार। त्यासाठी तुम्ही 2 फॉर्म पर्यायी ठेवले? हो, महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मीच आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मला आदेश आलेला आहे तर मला लढायचं। म्हणजे असं काही होऊ शकतं म्हणून खबरदारी म्हणून तुम्ही 2 फॉर्म? तर पक्षाचा आदेश होता त्याच्यामुळं मी भरून ठेवला। पक्षाने सांगितलं होतं फॉर्म भरून ठेवायचं, मी भरून ठेवला। आता पक्षाने सांगितलं लढायचं, मी लढणार। विधान परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून आमदार अब्दुल सत्तार यांनी तलवार उपसली होती, ती आता त्यांनी म्यान केली आहे। आता त्यांचं लक्ष जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे लागलंय। आमदार सत्तार यांचे पुत्र तथा सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी आता जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलाय। या निवडणुकीत अनेक मातब्बर उतरले असून 8 जणांनी विविध मतदारसंघातून 10 उमेदवारी अर्ज बुधवारी भरले आहेत। आतापर्यंत काय झालं की आमच्या पक्षाला कुठेही कोणीही जोडण्याचं काम केलं नाही। आता जोडण्याची जबाबदारी खासदारवर आहे। तर खासदार साहेब काय रोल आता हे करतात हे तुम्हाला या पहिल्या निवडणुकीमध्ये दिसेल। आता आहे ना, ते मुंबईला मीटिंग मध्ये तेही होते ना साहेब, जोडण्याची आता ते काही चुकलं नाही चुकलं आता सर्व जोडणार साहेब। एक कोणाला तरी प्रमुख करावं लागेल, म्हणून प्रमुख करण्याचं काम जिल्हा लेवलला कोण पुढारी आहे? आता आम्ही तालुक्याची पुढारी आहे, जिल्ह्याची पुढारी हे, म्हणून जिल्ह्याची सर्व जबाबदारी यांनी घ्यावी। पालकमंत्री महोदय असतील, आमचे जयस्वाल साहेब असतील, जे आमचे 6 आमदार आहे, आम्ही 6चे 6 आमदाराची जबाबदारी यांच्यावर दिलेली आहे। आता ही जबाबदारी निवडणूक लेवलवर पक्ष म्हणून शिवसेनेच्या सन्मानाने युती कशी होती हे पाहायला मिळालं, पण निर्णय तर घेण्यासाठी समोर आहे। पण यावेळेस सर्व तयारी आहे। आम्ही जे धोका खाल्ला साहेब, आम्ही जे धोका खाल्ला ते धोका आम्ही खाणार नाही। प्रसंगी जे होईल त्याची तयारी, शेवटी आम्हाला राजकारण करायचं आहे। आमच्या सर्वाचा, आमच्या ही लोकल संस्था ही जी शेतकऱ्याची संस्था आहे आणि आम्ही एक अजून ठराव केला आमच्या शिवसेनेकडून का आमच्या शिवसेनेचा सर्व अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना देऊन टाकला। ते ज्याला चेअरमन करतील, ज्याचं नाव घोषित करतील तो चेअरमन। हे मी तुम्हाला मी स्पष्ट, मी माझं तर नाव मला नाही करायचंय, पण दुसऱ्याला कोणाला करायचंय ते आमचे नेते ठरवतील। हा, आता काय करणार याच्यापेक्षा आमच्याकडे आहे नाही, आम्ही सर्व समोर आहे। सर्व नाही हे बी आपण स्पेशल आपण त्या दिवशी मीटिंग मध्ये जे ठरवलं ते यांना माहित नव्हतं सगळ्यांना मान्य। तर आम्ही सर्व त्याच्यामध्ये आमचा पक्ष कसा है, सर सलामत तो पगड़ी सर ही नहीं रहेगा तो पगड़ी बांधेगा। इसके लिए अभी हमारे सर सलामत भी रहना, उसका रिमोट कंट्रोल जोड़ने का काम फेविकॉल का डब्बा इनके पास दिया है। इन्होंने सबको लेना, सबको जोड़ना, सबका सम्मान करना और निवडणूक उन्होंने करना। इसके लिए तुमको हिंदी में बोलते रहा कि हिंदी वाले बोलेंगे, हमको हिंदी में तो बोले ही नहीं। तो ये इस तरह की हमारी जो स्ट्रेटेजी वहां ठहराई गई, वो सम्मानीय मुख्यमंत्री महोदय ने भी हमको पूरा सम्मान दिया। उप मुख्यमंत्री तो हमारे सबके रिमोट कंट्रोल है, वो जो बोलेंगे वो अंतिम। हो हो, 2 वाजता पोहोचले असेल ते। 2 वाजता मी बोललो होतो तुम्हाला, तुम्ही नाही आता हे अर्ज माझा यांच्याकडे अटकले। या निवडणुकीत अनेक मातब्बर उतरले असून मंत्री अतुल सावे हेही जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत।
त्यांनीही उमेदवारी अर्ज घेतलाय. त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. छत्रपती संभाजीनगरची जी DCC बँक आहे ती अतिशय मोठी बँक आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांचे ग्रामीण भागातील विषय त्या बँकेच्या माध्यमातून चालतात. आणि आज महापालिका जिल्हा परिषदमध्ये आम्ही सत्ता स्थापन केल्यावर आज महायुतीची सत्ता या बँकेत पण यावी या कारणास्तव आम्ही सर्व NCPचे माननीय सतीश चव्हाण साहेब असतील, माननीय नितीन पाटील असतील, यांच्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही एकत्र मिळून त्याच पद्धतीने शिवसेनेचे भोगरे साहेब असतील यांच्या आणि सगळ्यांच्या मिळून आम्ही पॅनल उभं करून या बँकेमध्ये महायुतीची सत्ता स्थापन करण्याकरता प्रयत्न. हे बघा, याच्यामध्ये 20च लोक आहेत, तर सगळ्यांमध्ये 20 लोक आम्ही चांगले जे काम करतायत त्यांना निवडून त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊ. अनेक लोकांनी फॉर्म भरलेत, पण आम्ही त्यांच्याशी बसून चर्चा करून नाव ठरवू. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु ते वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, GST की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो टेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें। साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम, योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। नमस्कार, ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात ADN बातमीपत्र. मराठा आरक्षणासाठी पुढील दिशा काय राहणार आहे याबाबत आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. यापुढे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. आपली तीच मागणी होती की हैदराबाद गॅझेटियरचा आपण जे काढला तर त्यानुसार प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे. कारण हैदराबाद गॅझेटियरमध्ये नोंदी आहेत मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा समाजाच्या संख्या आहेत त्याच्यामध्ये. त्यानुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आपण आत्ता 30 मेला आंदोलन केलं होतं. त्यानुसार सरकारनं आता त्याच्यात सुलभता आली पाहिजे, प्रमाणपत्र वाटप झाले पाहिजे असे आदेश
विभागीय आयुक्त आणि सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना मराठवाड्यातल्या दिलेत. त्याचबरोबर त्यांनी SOP नव्हती, कार्यपद्धती केलेली नव्हती, त्यामुळं ती कार्यपद्धती करणं गरजेचं होतं. ती SOP त्यांनी केली. एक मुद्दा आहे त्याच्यात घेण्यासारखा पुन्हा, परंतु बोलणं झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आम्ही यानुसार व्यवस्थित होतं आहे, वाटलंच तर बदल करूयात. 1-2 शब्द आहेत ओळ म्हणण्यापेक्षा, ते होऊन जाईल म्हणे, त्याच्यात काही अडचण येणार नाही. मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळतील यावर आमच्यावरती विश्वास ठेवा, असं विखे पाटलांशीही बोलणं झालं आणि लाड साहेबांशीही बोलणं झालं. म्हणजे आमच्यावरती विश्वास ठेवा, हैदराबाद गॅजेटियरच्या JR नुसार आणि आत्ता दिलेल्या SOP नुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला कसलीही अडचण येणार नाही. परत मी त्यांना असं सांगितलं की पुन्हा व्हॅलिडिटीला अडचण नको आहे. ते म्हणले इथून पाठीमागं दिलेल्या व्हॅलिडिट्या, इथून पाठीमागं दिलेली कुणबी प्रमाणपत्र आणि इथून पुढं देण्यात येणारी कुणबी प्रमाणपत्र या दोन्हींच्याही व्हॅलिडिट्या थांबणार नाही आहेत मागणी केल्याच्या नंतर. याही विषयावरती त्यांच्याशी चर्चा झाली. SOP मधील 1-2 शब्दाचा विषय होता. ते म्हणले अडचण येणार नाही, आली तर आम्ही येत. सरकारने दिलेले शब्द पाळणं की आणखी काय राहिले? नाही, आणखी राहिलं आहे, पण समाधानी एवढ्यासाठी आहेत थोडे, पूर्ण समाधानी नाही पण थोडे एवढ्यासाठी आहेत की त्यांनी जी तळमळ केली मराठा समाजाच्या वेदना बघून आणि त्याविषयी जो शब्द दिला विखे पाटील साहेबांनी आणि लाड साहेबांनी, आणि विशेष करून त्यांना फडणवीस साहेबांचे सुद्धा फोन होते त्या दिवशी. त्यांनी मला काल सांगितलं हा विषय की फडणवीस साहेबांसुद्धा सारखे फोन होते की आपण मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देऊयात, त्यांचं ते हक्काचं हैदराबादचं गॅजेटियर आहे, त्यामुळं कामं मात्र पूर्ण करा आणि तुम्हाला जिथं जिथं अडचण येते आणि तिथं मला सांगा, असं फडणवीस साहेब विखे पाटलांना आणि लाड साहेबांना बोललेत. हे मला काल सांगितले त्यांनी की त्यामुळं आता अडचण येणार नाहीत, अशा स्वरूपाचं काम मराठा समाजासाठी मराठवाड्यातल्या करूयात. म्हणून थोडं समाधानी याच्यासाठी म्हणलं की आता वाटतं आहे त्यांच्या बोलण्यावरून की मराठवाड्यातल्या मराठ्यांना 100% कुणबी प्रमाणपत्र मिळणार. पुन्हा ते रोष आणि नाराजी मराठा समाजाची त्यांच्या अंगावरती सरकार घेणार नाही, ही आता अपेक्षा आहे. दगाफटका धोका झालाच तर पुढं लढायला मी पुन्हा सरकारच्या समोर उभा आहे, हेही त्यांनी लक्षात ठेवावं. परंतु कामं मात्र त्यांनी स्पीडने चालवले, हे मात्र खरं आहे. कारण गुन्हे मागं घ्यायचेत. सरकारनं शब्द दिला होता त्यावेळेस बलकवडे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं आणि मंत्री महोदयांच्या शिष्टमंडळाला त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की महाराष्ट्रातले सगळे सरसकट आंदोलकावरचे गुन्हे मागं घेऊन तीही प्रक्रिया त्यांनी मागून घ्यायला आता सुरुवात केली. म्हणून आता कामं व्हायला लागले, हे मात्र खरं आहे. सध्या तरी पुढं आणखीन काय माहीत नाही, आता पळत येणं पुढं दमत येत का काय, पण वाटत नाही ते दमतील म्हणून करतीलच. मात्र विश्वास आता वाटायला लागलाय. वेरूळ लेणी आणि 12वे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या वेरूळ घाटातील धोकादायक चांगोबा वळणावरती गुरुवारी सकाळी मनपाच्या स्मार्ट सिटी बसने कर्नाटक वरून आलेल्या एका लक्झरी बसला जोरदार धडक दिली. सुदैवानं या अपघातात लक्झरीमधील 40 प्रवासी सुखरूप बचावले असून लक्झरी चालक किरकोळ जखमी झालाय. धडक दिल्यानंतर स्मार्ट बस रस्त्या शेजारील बाबळीच्या झाडाला अडकल्याने 50 फूट खोल दरीत कोसळता वाचली आहे, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यातून 40 भाविक प्रवाशांना घेऊन एक लक्झरी बस कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी वेरूळकडे येत होती. याच वेळी सकाळी 6 वाजेच्या सुमारास वेरूळकडून खुलताबादकडे 4 ते 5 प्रवासी घेऊन जाणारी स्मार्ट सिटी बस अत्यंत वेगात येत होती. वेरूळ घाटातील चांगोबा वळणावरती या भरधाव स्मार्ट बसने लक्झरी बसला जोरदार धडक दिली. एवढी धडक भीषण होती की लक्झरीचा चालक किरकोळ जखमी झाला, तर स्मार्ट बस थेट रस्त्यावरून खाली उतरली. सुदैवाने तिथे असलेल्या बाबळीच्या झुडपांमध्ये बस अडकली, अन्यथा ती 50 फूट खोल दरीत कोसळली असती. अपघाताची माहिती मिळताच खुलताबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी चालकाला उपचारासाठी खुलताबाद ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात झाल्याने वेरूळ घाटात काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून क्रेनच्या साहाय्याने अडकलेली स्मार्ट बस बाहेर काढली आणि वाहतूक सुरळीत केली. दिल्लीतील एका हॉटेलमध्ये घडलेल्या भीषण अग्निकांडात 21 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील नागरिकांच्या जीवित सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अग्निशमन परवाना नसलेल्या तसेच आवश्यक अग्निसुरक्षा यंत्रणांचा अभाव असलेल्या
आस्थापनांवरती कठोर कारवाई करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती अनिल मकरिया यांनी दिले आहेत. स्थायी समिती सभापती अनिल मकरिया यांनी याबाबत तात्काळ गुरुवारी मनपा मुख्यालयामध्ये अग्निशमन विभागाची बैठक घेतली. यात त्यांनी शहरातील सर्व हॉटेल्स, खासगी रुग्णालय, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका, जिम, खासगी शाळा, मॉल्स आणि व्यावसायिक आस्थापनांची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिलेत. ज्या आस्थापनांकडे वैध अग्निशमन परवाना नाही अथवा आवश्यक अग्निसुरक्षा उपकरणे उपलब्ध नाहीत त्यांना तात्काळ नोटीस बजावून नियमांनुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी सर्व संबंधित आस्थापनांचे फायर ऑडिट करण्यावरती भर देत अग्निसुरक्षा नियमांचं काटेकोर पालन होत असल्याची माहिती खातरजमा करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणाला माफी दिली जाणार नाही. शहरात दिल्लीसारखी दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासन दक्ष असून आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ राबवण्यात येतील असं सभापती मकरिया यांनी सांगितलं. बैठकीस आरोग्य सभापती डॉक्टर सुनीता सोळुंके, गृहनिर्माण व समाज कल्याण समिती सभापती जालिंदर शेंडगे, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त तथा अग्निशमन विभाग प्रमुख लखीचंद चव्हाण, अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर तसेच प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्ज्वला भांबरे उपस्थित होत्या. मनपा प्रशासनाच्या या निर्णयामुळे शहरातील सार्वजनिक व व्यावसायिक आस्थापनांच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेवरती अधिक प्रभावी नियंत्रण होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेला बळकटी मिळणार आहे. राष्ट्रीय खत विक्री आराखड्यानुसार मोबाईल ॲपद्वारे खत नोंदणी व वितरण करण्यासाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेलचा पथदर्शी प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबवला जात आहे. शुक्रवार दिनांक 5 पासून हा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. याबाबत शेतकऱ्यांना काही तक्रार, अडीअडचणी व शंका निरसन करावयाचं असल्यास त्यासाठी तालुकानिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या तालुकानिहाय नेमलेल्या अधिकाऱ्यांशी त्यांच्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी, अडीअडचणी निवारणासाठी नियुक्त अधिकारी व त्यांचा संपर्क क्रमांक देण्यात आले आहे. जिल्हास्तरीय हेल्पलाईनमध्ये पंकज अण्णासाहेब ताजने यांचा संपर्क क्रमांक 9404 30 31 28 तर हरिभाऊ सीताराम कातोरे यांचा 9185 22 04 35. तालुकास्तरीय हेल्पलाईन छत्रपती संभाजीनगरमध्ये गोविंद रामकिशन पौळ 97 63 71 504, दिनकर आनंदराव जाधव 94 21 31 14 12. पैठण तालुका राधाकृष्ण लक्ष्मण कारले 94 22 22 98 18. संतोष अर्जुन जाधव 98 50 18 16 23. फुलंब्रीसाठी शांतीलाल हिवराळे 75 88 89 30 35. रामराव बेंबरे 88 30 45 27 07. फैजापूरमध्ये रवींद्र उराडे 94 20 49 03 76. जगदीप वाघमारे 75 88 08 96 74. गंगापूरसाठी प्राजक्ता रणसिंग 70 28 37 17 71. अजय पुरुषोत्तम गवळी 75 88 81 24 24. खुलताबादसाठी काकासाहेब इंगळे 96 65 60 65 78. हनुमंत बोयनार 94 23 84 47 12. सिल्लोडसाठी गजानन कुडके 94 04 69 38 51. सुनील सूर्यवंशी 95 11 66 96 65. कन्नडसाठी मनोज कुमार सौंदाने 94 04 68 04 24. विश्वास अधापुरे 82 75 24 39 05. सोयगावसाठी रमेश ज्ञानोबा गुंडिले 94 22 22 99 19. संतोष वैजनाथ भालेराव 96 57 34 49 14. त्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे खते मिळण्याबाबत येणाऱ्या अडचणी, शंका निरसनासाठी संबंधित तालुक्यातील अधिकाऱ्यांशी दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी व जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी केला आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. कारखाना समिती बरखास्त करणार, ठाकरेंच्या उमेदवाराला नोटीस, देवयानी डोणगावकरांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे. तर जिल्हा बँक निवडणुकीसाठी समीर सत्तार यांची उमेदवारी दाखल, तर मंत्री अतुल सावेंची ही एंट्री, चर्चा तर होणारच. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.